ठरलं तर मग या मालिकेच्या 19 मेच्या जबरदस्त भागामध्ये आता सायलीचं या घरावरती किती प्रेम आहे आणि प्रियाला नाही, पण सायलीला अश्विनच्या बर्थडेची आठवण आहे. आणि रात्री 12 वाजता जबरदस्त डेकोरेशन करून इकडे कल्पनाचं मन तिने जिंकलंय. तिकडे प्रिया मात्र अश्विनचा वाढदिवस विसरलेली आहे. आणि त्यानंतर प्रियाची भांडेफोड करण्यासाठी अर्जुन सायलीने असा जबरदस्त प्लॅन केलाय की अश्विनला प्रियाचं खरं रूप तर समोर आलंय, पण कोर्टामध्ये देण्यासाठी एक महत्त्वाचा पुरावा सुद्धा सापडलाय. प्रिया विरुद्ध सायलीने आता 2.0 सायली बनत काय पुरावा शोधलाय, सगळं सगळं पाहू. बँकेमधून अर्जुन आणि सायली बाहेर पडतात. अर्जुन सांगत असतो, काय सॉलिड ऍक्टिंग केलीत तुम्ही, जबरदस्त ऍक्टिंग केलीत त्या बँकेमध्ये. यावरती सायली म्हणते, हो, लेखक आणि दिग्दर्शक तुम्ही होतात ना, आणि म्हणून ही ऍक्टिंग करणं मला जमलं. यावरती अर्जुन म्हणतो, पण आता आपल्याला खूप महत्वाची माहिती हातात लागली. म्हणजे त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा तो माणूस महिपत सोबत आपण नेहमी पाहिलेला आहे. त्यामुळे तो महिपतचाच माणूस आहे ही गोष्ट कोर्टामध्ये सिद्ध तर करता येणार आहे. आणि महिपतनेच ते पैसे विलासला दिले होते हे सुद्धा सिद्ध होणार. आणि त्याचमुळे महिपत विलासचाच माणूस आहे. विलासच्याच बोलण्यावरून तो आश्रमात गेला होता. हे एकदा का सिद्ध झालं ना, की आपल्याला फार काही सिद्ध करावं लागणार नाहीये. यावरती सायली म्हणते, म्हणजे तुम्ही पुराव्यांची जी काही चेन आता या सगळ्यामध्ये सादर करताय, त्या चेनमुळे आता मात्र खूप मोठी आपल्याला मदतच होणार आहे, नाही का? असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, हो, तर या पुराव्यांच्या चेनमुळे आपल्याला खूप मोठी मदत होणार. यावरती सायली म्हणते, पण जे नाव कंपनीचं दिलं होतं ना, ते महिपतच्या कंपनीचं नाव नव्हतं ना? अर्जुन म्हणतो, नाही, म्हणजे महिपतची साक्षी एंटरप्राइजेस सारख्याच दुसऱ्या पण कंपनी असतील आणि त्याचं हे नाव असणार आहे. पण ते ओळखायला आपल्याला काही फार वेळ लागणार नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा आपण ते लवकरात लवकर सिद्ध करू. आणि कोर्टामध्ये आपल्याला आता ना ही चेन पूर्णपणे दामिनीला अडकवण्यासाठी पुरेशी पडणार आहे. सायली म्हणते, तुमचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे. असं म्हणत फायनली बँकेचं सगळं काम आटपून दोघं जण घरी येतात. रात्रीच्या वेळेला झोपण्याची तयारी चालू असते आणि अर्जुन त्याचं केस स्टडी करत असताना त्याच वेळेला इकडे आता सायली अंथरूण पांघरून नीट करत असते आणि अंथरूण झटकत असते. सायलीने अंथरूण झटकल्यावरती अर्जुनला आता इकडे ॲलर्जी असल्यामुळे धुळीची सगळी धूळ त्याच्या नाकातोंडात जाते आणि त्याला फटाफट फटाफट शिंकायला लागतात. सायली म्हणते, सॉरी सॉरी, माझ्या लक्षात आलं नाही की तुम्हाला धुळीची ॲलर्जी आहे. मी या सगळ्यामध्ये आता तुम्हाला पाणी देते. असं म्हटल्यावर ती सायली पाणी देते. पण अर्जुनच्या शिंका काही कमीच होत नसतात. तो शिंकांवरती शिंक, शिंकांवरती शिंक फटाफट शिंकत असतो. मग त्याच वेळेला इकडे आता सायली हसायला लागते. अर्जुन म्हणतो, काय चाललंय, नवऱ्याच्या शिंका थांबत नाहीत आणि तुम्ही हसताय कसलं? यावरती सायली म्हणते, मला ना मागच्या वेळेची गोष्ट आठवली. म्हणजे माहिती आहे ना, तुम्ही घरच्यांना त्रास देत होतात आणि म्हणून म्हणून मी तुम्हाला धडा शिकवण्यासाठी तुम्हाला ॲलर्जी असलेल्या सायलीची फुलं, घरात फुलं, गाडीत फुलं, तुमच्या ऑफिसमध्ये फुलं, अशी सगळीकडे फुलं ठेवली होती आणि तुम्ही तुम्ही सारखे शिंकांवरती शिंका आच्छी आच्छी करत बसला होतात. आणि त्यावेळेला तुम्ही जितके क्यूट दिसत होतात ना, तितकेच क्यूट तुम्ही आत्ता सुद्धा दिसत आहात. असं म्हणत सायली हसायला लागते. आणि त्यावरती अर्जुन म्हणतो, अच्छा, क्यूट दिसतोय का मी? आणि असं म्हणत अर्जुन आता सायलीच्या जवळ येतो आणि तो म्हणतो, खरं सांगायचं तर त्या सायलीच्या फुलांची मला ॲलर्जी खूप आहे. पण तरी सुद्धा या सायलीची मात्र आता मला ॲलर्जी नाही आहे हं. म्हणजे या सायलीशिवाय एक श्वास सुद्धा घेणं मला कठीण जातंय. त्या सायलीची ॲलर्जी असू दे, पण ही सायली मला कंटिन्युअसली माझ्यासमोर हवी असते. असं म्हटल्यावरती अर्जुन सायलीच्या जवळ येण्यासाठी एकदम रोमॅन्टिक झालेला असतो. पण सायली मात्र आता पटकन मुद्दाम ते अंथरूण झटकते. अंथरूण झटकल्यावरती पुन्हा एकदा शिंकांवरती शिंका, शिंकांवरती शिंका आता सुरू होतात आणि सायली हसायला लागते. अर्जुन म्हणतो, खूप हसायला येतंय ना तुम्हाला? असं म्हणत इकडे आता सायली आणि अर्जुन यांच्यामध्ये छानपैकी रोमॅन्टिक बोलणं चालू झालेलं असतं. दोघं जण एकमेकांशी बोलत असताना इकडे अश्विन सांगायला लागतो, मला तर तुमचं हे काही कळतच नाहीये. म्हणजे या सगळ्यामध्ये आता घरचे कुणीही कितीही काही केलं तरी मात्र तुम्ही एकदम एकदम गप्प राहता आणि मी जर असं काही केलं की तुमच्यामधली 2.0 सायली निर्माण होते. म्हणजे बघा ना, ती तन्वी इतकं काही सगळं करते, पण त्या तन्वीला तुम्ही काही बोलतच नाही आणि मला मला मात्र अगदी मारक्या मांजरीसारख्या मारत असता. यावरती सायली म्हणते, असं काही नाहीये, तुम्ही बघता ना, तन्वीला पण वेळ आली की मी चांगलंच फटकारते. यावरती इकडे अर्जुन म्हणाला, तो ठीक आहे, मग उद्या मला तुम्हाला
सायलीला 2.0 व्हर्जनमध्ये तन्वीसोबत भांडताना बघायचं आहे. तिचं चांगली मस्ती उडवताना बघायची आहे. यावरती सायली म्हणते, "आज तुम्हाला झालंय तरी काय?" यावरती मग आता इकडे सांगायला लागतं लगेचच अर्जुन, "मग काय? उद्याच्या दिवसाला तुम्ही हे करूनच दाखवायचं." असं म्हणत तो आता सायलीसोबत बोलत असताना आता दोघं जण मिळून अंथरुणांच्या घड्या घालत असतात आणि त्याच वेळेला अर्जुनला आठवण येते, "उद्या तर अश्विनचा वाढदिवस आहे ना, मी आत्ताच्या आत्ता केक ऑर्डर करतो." सायली म्हणते, "1 मिनिट, केक ऑर्डर करू नका. अश्विन भाऊजींना रव्याचा केक आवडतो ना, त्यासाठी मी सगळी तयारी खाली करून ठेवलेली आहे. जाऊन फक्त केक करायचा आहे. मी पटकन जाऊन केक करते." असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्जुन म्हणतो, "तुम्ही एकटा का जाणार? तुमचा असिस्टंट सुद्धा तुमच्या सोबत केक बनवण्यासाठी येणार आहे." असं म्हणत अर्जुन आणि सायली दोघं जण रात्री 12च्या आतमध्ये केक बनवण्यासाठी खाली येतात. खाली आल्यावरती सायली म्हणते, "सर तुम्ही जा तुमच्या रूममध्ये. मी आता इकडे करते काय करायचं ते." असं म्हटल्यावरती मग आता इकडे ती केक बनवण्यासाठी येते, पण अर्जुन काही ऐकत नाही. अर्जुन या सगळ्यामध्ये आता तिच्या मदतीसाठी तिच्या मागे येत असतो. तोपर्यंत इकडे आता सायली सांगत असते काय काय काढायचं ते. हां, साखर काढा, रवा काढा, ड्रायफ्रुट्स आणि तूप हे सगळं तिकडे ठेवलेलं आहे ते काढून ठेवा. यावरती अर्जुन म्हणतो, "आता काय करायचं? तूप भाजून घ्यायचं का?" यावरती सायली सांगते, "तूप नसतं भाजायचं, तुपामध्ये ड्रायफ्रूट भाजायचे असतात." असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन भरपूर सारं तूप कढईमध्ये टाकण्याचा प्रयत्न करत असताना सायली म्हणते, "सर इतकं तूप नाही टाकायचं. काय करताय तुम्ही? मी सांगते ते करा." असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन म्हणतो, "ठीक आहे, तुम्ही बोला." मग सायली आता तुपाची वाटी घेते, म्हणजे तुपाची डब्बी घेते. त्यातलं 2 चमचे तूप आता त्याच्यामध्ये टाकते आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रूटचे तुकडे केलेले ते आता भाजून टाकायला लागते. तोपर्यंत इकडे आता अर्जुनची लुडबुड चालू असते. तूप जास्त, ड्रायफ्रूट जास्त टाकायचं की काय जास्त टाकायचं हे सगळं करत असताना सायली ते आपल्या हातात घेते आणि आता सगळा कारभार हातात घेऊन सायली त्याला सांगायला लागते काय करायचं आणि नक्की कसं कसं करायचं ते. असं म्हटल्यावरती अर्जुन आता सायलीच्या इन्स्ट्रक्शनप्रमाणे रवा भाजून घेत असतो. त्याचबरोबर आता इकडे सायली सांगेल तसं ड्रायफ्रूटचे तुकडे तळून घेत असतो. सगळे साग्रसंगीत तयारी चालू असते आणि त्याच वेळेला इकडे आता केकची धामधूम अगदी मस्तपैकी सुरू असते. हे सगळं चालू असताना अर्जुन आता सायली ज्याप्रमाणे सांगेल त्याप्रमाणे रवा भाजून घे, बाकीची तयारी कर, या सगळ्या गोष्टी ज्यापर्यंत करत असतो आणि तोपर्यंत अर्जुनला आता मजा करण्याची इच्छा होते. अर्जुन या सगळ्यामध्ये आता मजा करण्यासाठी लगेचच सायली ज्या वेळेला बाकीची तयारी करत असते त्यावेळेला मुद्दाम आपला हात भाजला या गोष्टीची तो आता मुद्दामच हे सगळे करायला लागतो आणि तो आता जोराजोरात ओरडायला लागतो, "हात भाजला, हात भाजला, हात भाजला." त्यावरती सायली म्हणते, "मी तुम्हाला सांगितलं होतं ना की तुम्ही उगाचच लुडबुड करू नका म्हणून, पण तुम्हाला काही ऐकायचंच नाहीये. तुम्हाला कित्येक वेळा सांगितलंय तरी सुद्धा तुम्हाला ऐकायचं नाहीये. बघू." असं म्हणत सायली आता पाण्याची वाटी घेते आणि त्याच्यामध्ये अर्जुनचा हात बुडवते आणि त्याला फुंकर मारायला लागते. इकडे तोपर्यंत 12 वाजायला काही वेळ असताना कल्पना सांगायला येते, "खरं सांगू का? तर उद्या अश्विनचा वाढदिवस आहे. मला सगळे लहानपणीचे दिवस आठवले. रात्री 12 वाजता अर्जुनला इकडे अश्विनला सरप्राईज खूप आवडायचं. म्हणजे ज्या वेळेला लहानपणी त्याचा वाढदिवस असायचा 3 दिवस आधीपासून तो आता सगळ्यांना आठवण करून द्यायचा. माझा वाढदिवस आहे हं, माझा वाढदिवस आहे हं, केक रव्याचा बनवा, रव्याचा केक बनवा." असं म्हणत कल्पना म्हणते रात्री 12 वाजता रव्याचा केक बनवून घ्यायचा. दुसऱ्या दिवशी स्कूलमध्ये तो केक घेऊन जायचा आणि त्यानंतर त्याला परत बर्थडे सेलिब्रेशन हवं असायचं. त्याला रव्याचा केक इतका आवडायचा ना. असं म्हणत मग मात्र आता इकडे कल्पना सांगत असते, "खरं सांगायचं तर त्याला रात्री 12 वाजता बर्थडे विश केलं की खूप आवडायचं." यावरती प्रताप म्हणतो, "मग आता काय हरकत आहे? त्याला 12 वाजता बर्थडे विश करूया की." यावरती कल्पना म्हणते, "कसं आहे, आता काही तो पहिल्यासारखा लहान राहिला नाहीये ना आणि त्यामुळे असं वाटतं की त्याला डिस्टर्ब उगाच 12 वाजता करायचं म्हणजे बरोबर नाहीये ना. आता त्याचं लग्न झालेलं आहे आणि तन्वीचे पण काही प्लॅन्स असतील ना, तिचे पण प्लॅन्स असतील, ती पण या सगळ्यामध्ये काहीतरी त्याच्या बर्थडेचं सेलिब्रेशन करत असेल. लग्न झाल्यानंतरचा त्यांचा जर का पहिला वाढदिवस त्या दोघांना साजरा करायचा असेल, तर आपण डिस्टर्ब कसं करायचं?" असं म्हणत कल्पनाला आता काय करावं किंवा काय करू नये हे काही कळत नसतं आणि तोपर्यंत प्रताप तिला समजावतो. इकडे आता सायली पाण्याचा बाऊल घेते आणि "काय करताय अर्जुन सर तुम्ही?" असं म्हणत अर्जुनचा हात घेऊन तो म्हणजे त्या बाऊलमध्ये टाकते. बाऊलमध्ये हात टाकल्यावरती मग आता सायली त्याच्या हाताला फुंकर मारायला लागते आणि "फार काही लागलं तर नाही ना?" असं त्याला म्हणायला लागते. त्यावरती तो म्हणतो, "कसं आहे ना, म्हणजे या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी सुद्धा असं हे सारखं लागलंच पाहिजे. कारण त्या निमित्ताने का होईना पण बायको माझ्या जवळ तरी येते."
नाहीतर नाहीतर बायको अजिबात जवळ येत नाही इतक्या जवळ. असं म्हटल्यावर ती सायली म्हणते, झालं तुमचं सुरू झालं. तुमच्या डोक्यात ना नेहमी याच गोष्टी असतात, म्हणूनच मला तुमचा खूप राग येतो. अहो काय चाललंय, 12च्या आतमध्ये केक तयार करायचा आहे, 12च्या आत केक करून बर्थडे करायचा आहे, ते काही उद्याचा दिवस नाही उजाडवायचा आहे. असं म्हणत सायली अर्जुनला चांगलीच ओरडते आणि ती केक बनवायच्या कामाला लागते. अर्जुन मात्र विचार करत असतो, हे काय, जरासं रोमॅन्टिक झालं तरी सुद्धा चालत नाही ह्यांना. सारखं आपलं हे ते ते, जरा सुद्धा नवरा बायको म्हणून ह्यांना रोमॅन्टिक होताच येत नाही. असं म्हणत अर्जुन आपला एकटाच पुटपुटत असतो आणि एकटाच हे सगळं बोलत असतो. त्याच वेळेला इकडे सायलीचं केक बनवणं चालू असतं. ऑलमोस्ट केकला आता बेकिंगसाठी ठेवायचं असतं, बाकी सगळं तयार झालेलं असतं. तोपर्यंत इकडे कल्पना आणि आता प्रताप हे दोघं जण बोलत असतात आणि अर्जुन आणि सायली यांचं केक करता करता धमाल मस्ती चालू असते. केकचं बॅटर तयार होऊन ते आता ओव्हनमध्ये टाकण्याची वेळ आलेली असते. तोपर्यंत इकडे प्रताप सांगत असतो, हे बघ कल्पना, तन्वी काय विचार करते याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाहीये. म्हणजे बघ ना, तन्वीने केलं असेल काही बर्थडेचं सेलिब्रेशन, म्हणून त्याचा आपल्यावरचा अधिकार, आपला त्याच्यावरचा अधिकार काही कमी होतो का? तू मला सांग. तो आपला मुलगा आहे आणि त्याचा आपण विचार करायचा. मग तन्वीने जरी सेलिब्रेशनचं काहीही हे केलं असेल ना, तरी सुद्धा डबल सेलिब्रेशन होईल. तू कशाला इतकी चिंता करतेस? असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते कल्पना, मग तुम्हाला काय वाटतं, रवा केक बनवायचा आहे का? यावरती तो म्हणतो, मग काय, 12 वाजता त्याला सरप्राईज आवडतं ना, मग रात्री 12 वाजता करूया की आपण सेलिब्रेशन. असं म्हटल्यावरती मग आता कल्पना या सगळ्यामध्ये तयार होते. पण तिला वाटत असतं की त्या दोघांचं काही बर्थडे सेलिब्रेशन वेगळं असेल तर. पण या सगळ्यामध्ये आता प्रताप तिची ही गोष्ट खोडून काढतो आणि या सगळ्यामध्ये आता कल्पनाला म्हणतो, चल काहीही झालं तरी आपल्या मुलावरचा आपला अधिकार काही कमी होत नाहीये, आपण पटकन बर्थडे सेलिब्रेशन करून घेऊया. असं म्हटल्यावरती मग मात्र आता दोघं जण बर्थडेचा केक बनवण्यासाठी खाली येतात. ज्या वेळेला दोघं जण केक बनवण्यासाठी येतात त्याच वेळेला इकडे अर्जुन सायलीने केक आता बेकिंगसाठी ठेवलेला असतो. केक बेकिंगसाठी ठेवून दोघं जण वाट पाहत असतात ते 12 वाजण्याची. तोपर्यंत इकडे आता कल्पना आणि प्रताप हे दोघं जण आलेले असतात. कल्पना आणि प्रताप हे दोघं जण ज्या वेळेला येतात त्यावेळेला आता इकडे प्रताप म्हणतो, काय रे, तुम्ही इकडे काय करताय? यावरती अर्जुन सांगतो, अगं अरे डॅडा, म्हणजे वाढदिवस आहे ना अश्विनचा, त्याचीच तयारी करायला आम्ही आलेलो आहोत. यावरती आता इकडे कल्पना सांगते, अरे अर्जुन बाजूला हो, मला रवा केक करायचा आहे. यावरती अर्जुन म्हणतो, हे काय, ऑलरेडी सायलीने रवा केक बेक करायला ठेवलाय. सायली म्हणते, हो ना, मी ज्या वेळेला रवा केक बेक करण्यासाठी ठेवला त्यावेळेला हे मला सांगत होते की मी केकची ऑर्डर देतो. असं म्हटल्यावर ती पटकन आता इकडे कल्पना आणि सायली या दोघी जणी एकाच वेळेला बोलायला लागतात. पण पण या सगळ्यामध्ये अश्विनला रवा केक आवडतो, त्याला बाहेरचा केकच आवडत नाही. असं म्हणत दोघी जणी एकाच वेळेला एकच वाक्य बोलतात आणि त्याच वेळेला मग आता इकडे अर्जुन म्हणायला लागतो, हे काय, सासू आणि सुनेचे दोघींचे विचार एकदम सेम टू सेम आहेत. पण आता रवा केक होईल, अश्विनला उठवून आता त्याला सरप्राईज द्यायलाच पाहिजे. असं म्हणत इकडे आता सायली आणि कल्पना या दोघी जणी किती सेम टू सेम विचार करतात हे पुन्हा एकदा कल्पनाच्या समोर अर्जुनने आणून दिलेलं असतं. त्यावरती मग आता प्रताप म्हणतो, हे काय, म्हणजे आता अर्जुन तू सायलीला केक बनवायला मदत केलीस, मग मी काय इकडे पाहुण्यासारखा उभा राहणार आहे का? मला पण काहीतरी काम पाहिजे, मी पण काहीतरी काम केलं पाहिजे. असं म्हणत आता इकडे प्रताप सुद्धा काहीतरी काम हवे असं म्हणत असताना सायली आता सांगते, बाबा तुम्हाला काम हवे आहे ना, तुम्हाला काम हवे आहे तर मी तुम्हाला एक काम देऊ का? त्यावरती प्रताप म्हणतो, दे की, मला सुद्धा घरच्यासारखं फिलिंग आलंच पाहिजे ना. मग ताबडतोब सायली आता डेकोरेशनचं सामान आणायला जाते आणि जेणेकरून बर्थडेचं डेकोरेशन करण्यासाठी प्रतापची मदत घेता येईल असा ती विचार करते आणि ती आता आपल्या रूममधून सामान आणायला जाते. इकडे तोपर्यंत अश्विन आता जागा असतो आणि प्रिया काहीतरी काम करत असते. प्रिया आता आपलं स्किन केअर वगैरे उरकत असताना इकडे आता ती विचार करत असते, काय झालं असेल, किल्लेदारनी माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवला असेल का? त्याच्या मनामधले माझ्याविषयीचं म्हणजे मुलीविषयीचं प्रेम जागं झालं असेल का? आणि तो या सगळ्यामध्ये आता माझ्यावरती नक्की विश्वास ठेवेल ना? यावरती मग आता इकडे ती विचार करत असताना अश्विन मात्र विचार करत असतो की तन्वी मला सरप्राईज देणार असेल का? असा विचार करत तो म्हणून ती जागत राहिली असेल का असं त्याच्या डोक्यामध्ये असतं. मग तिच्या डोक्यात नक्की काय चाललंय, ती खरंच सरप्राईज देणार आहे का हे तिच्याकडून जाणून घेण्यासाठी अश्विन आता खडा टाकतो. अश्विन म्हणायला लागतो, तन्वी, म्हणजे मला काय वाटतं माहितीये का, उद्या मी ऑफिसला नाही जाणार, म्हणजे उद्या मी क्लिनिकला जाणारच नाहीये. म्हणजे तशी एखादी इमर्जन्सी असेल तर मी जाईन क्लिनिकला,
पण एरवी असं विचार करतोय की उद्याचा दिवस घरातच राहतोय मी, असं म्हणत तो आता मुद्दाम तिच्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न करत असतो की या सगळ्यामध्ये आता तिला काही आठवते का, तिचं काही उद्याचं प्लॅनिंग आहे का. म्हणजे ती म्हणायला, हो हो अश्विन तू उद्या जाऊ नकोस, आपण असं असं सेलिब्रेशन करूया. यावरती आता इकडे प्रिया म्हणते ठीक आहे. अश्विन म्हणतो तन्वी तू ऐकलंस ना, उद्या मी क्लिनिकला नाही जाणार आहे. प्रिया म्हणते हो नको जाऊस, कसं आहे ना, म्हणजे आज मला सुद्धा खूप त्रास झालाय. कोर्टामध्ये जे काही घडलं ते मला अजूनही विसरता येत नाहीये. तुला सुद्धा त्रास झालाच असेल ना, त्यामुळेच तू आता इकडे जात नसशील ना क्लिनिकला. असं म्हटल्यावर ती अश्विन विचार करतो काय चाललंय हे, म्हणजे मी तर हिला इतकं काही सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण ही या सगळ्यामध्ये आता काही ऐकून घेतच नाहीये. म्हणजे हिच्या लक्षात नाहीये का ही माझा वाढदिवस विसरले का, असं म्हणत अश्विन आता या सगळ्यामध्ये विचार करायला लागतो. तोपर्यंत प्रियाच्या लक्षात काही नाहीये हे त्याच्या लक्षात येतं आणि त्याचा चेहरा एकदम पडतो आणि त्याला या सगळ्यामध्ये खूपच आता वाईट वाटायला लागतं. आणि मग डायरेक्टली तो आता विचारतो, तन्वी उद्या काय आहे तुझ्या खरंच लक्षात नाहीये का. यावरती प्रिया म्हणते अरे आजचा उद्याचा दिवस मी कसा विसरले. असं म्हणत प्रियाची ओव्हर ऍक्टिंग सुरू होते. अरे उद्याच्या दिवसाला मी ऑनलाईन ड्रेस मागवलाय ना, त्या ड्रेसची डिलिव्हरी होणार आहे. बरं झालं तू मला बोललास ते. मी ना हे करून ठेवते, उद्याचा रिमाइंडर लावून ठेवते. आता मात्र अश्विन गडबडतो, काय मुलगी आहे ही, हिला कसं लक्षात नाहीये की उद्या माझा वाढदिवस आहे ते. असं म्हणत बिचारा अश्विन या सगळ्यामध्ये आता खूपच अस्वस्थ होतो. तोपर्यंत खाली मात्र अश्विनच्या बर्थडेचं सेलिब्रेशन चालू असतं. सायलीने छानपैकी डेकोरेशनचं सामान आणलेलं असतं आणि ती प्रतापला म्हणते बाबा या, बर्थडे आहे ना, बर्थडे हा डेकोरेशन शिवाय कसा काय पूर्ण होणार, बरोबर ना. त्यामुळे आज आपण मस्तपैकी डेकोरेशन करूया, सगळ्यांनी मिळून डेकोरेशन करूया. असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता डेकोरेशन करायला लागते. मग इकडे अर्जुन, प्रताप हे दोघं जण डेकोरेशन करण्यासाठी येतात. त्यावेळेला इकडे आता कल्पनाला सुद्धा आता इकडे अर्जुन बोलवतो, मम्मा ये ना तू. यावरती कल्पना म्हणते नको, सगळ्यांनी कशाला डेकोरेशन करायचं, तुम्ही करा. असं म्हणत कल्पना तुटक तुटकपणे सायली सोबत वागत असते. मग आता इकडे प्रताप आणि अर्जुन दोघं जण डेकोरेशन करण्यासाठी येतात. ज्या वेळेला दोघं जण डेकोरेशन करतात, बलून्स लावतात, ते काही सायलीने आणलेले झिरमिरे असतात ते लावतात. छानपैकी सगळं डेकोरेशन चालू असतं. जे कल्पनाला आता मजा येत असते, पण तिला सुद्धा आपण डेकोरेशन करावं असं वाटत असतं. पण तिचा इगोमध्ये येत असतो आणि त्याच वेळेला अर्जुनने बोलवून सुद्धा ती काही येत नाही. मग अर्जुन आणि प्रताप ज्या वेळेला फुगे फुगवायला लागतात तेव्हा कल्पनाचे हात सुद्धा असे शिवशिवायला लागतात. मग कल्पना इकडे नाही रे तिकडे, अरे इकडे नाही रे तिकडे तिकडे, हे बघ इथे लावायचंय. असं म्हणत कल्पना स्वतः येते, स्वतः फुगे फुगवायला लागते, स्वतः लावायला लागते आणि आता कॅन्डल हे ते सगळं ती सायलीच्या सोबत मिळून करत असते आणि सायलीला खूप खूप आनंद होत असतो. फायनली कल्पना आणि सायली यांच्यामधलं बॉन्डिंग सुरू होत असतं. इकडे आता छानपैकी केक सुरू झालेला असतो. केक बनवून सगळं डेकोरेशन करून झाल्यावरती मग आता इकडे अर्जुन सांगत असतो की हा केक अश्विनला खूप आवडतो. म्हणजे हा केक बनवल्यावरती माझ्या आणि अस्मिताच्या वाट्याला अगदी छोटे छोटे पीस यायचे आणि आता हा सगळा केक खाऊन जायचा. यावरती प्रताप म्हणतो काळजी करू नकोस, या सुद्धा वाढदिवसाला तुला 2 छोटे पीस खायला मिळतील, अस्मिताच्या वाटणीचा मिळेल की खायला. असं म्हणत प्रताप त्याची थट्टा मस्करी करत असतो आणि त्याच वेळेला कल्पना म्हणते चला चला अश्विनला बोलवायला पाहिजे ना केकचं सेलिब्रेशन करायला बर्थडेचं. यावरती प्रताप म्हणतो कल्पना तुझं तर मला काही कळतच नाहीये, तू या सगळ्यामध्ये आता मगासपासून म्हणत होतीस की अश्विनला उठवायला नको, त्याला कसं उठवायचं आणि आत्ता आत्ता लगेच त्याला उठवायला निघालीस. यावरती कल्पना म्हणते त्यावेळेला बर्थडे सेलिब्रेशन करायचं किंवा त्याला सरप्राईज ठरलं नव्हतं ना, आता ठरलंय की नाही, ठरलं म्हटल्यावर ते ठरलं, मग आता त्याला उठवायलाच पाहिजे. असं म्हणत कल्पना अश्विनला उठवण्यासाठी जाते आणि छानपैकी आता बर्थडे सेलिब्रेशन सुरू होतं. सायलीचा केक कापून बर्थडेचं सेलिब्रेशन म्हणजे आता खूप आनंदी आनंद आणि त्यातच आता अश्विन तिकडे येतो आणि काहीतरी अर्जुनचा आणि त्याचा आता प्रियावरून पुन्हा एकदा काहीतरी भांडणाचा सूर लागतो. त्यावरती अश्विन म्हणतो दादा आजच्या दिवसाला तरी आता भांडणं नको नवकरून काढूयात. यावरती अर्जुन म्हणतो भांडणं भांडणं तर आत्ता सुरू झालीत. ही भांडणं अशी काही हे होतील ना की तू बघशीलच, ज्या वेळेला तुझ्यासाठी बनवलेला रवा केक हा मी खायला घेईन. असं म्हणत अर्जुन तो रवा केक घेऊन गोल गोल फिरायला लागतो. अश्विन त्याच्या मागे मागे, अर्जुन पुढे पुढे, दोघांच्या मध्ये छानपैकी आता लहानपणीचं सगळं ट्युनिंग जुळलेलं असतं आणि हे बघून कल्पनाला खूपच आनंद होतो. कल्पना आणि प्रताप हे सगळं पाहत असतात. दुसऱ्या दिवशी अर्जुन सांगत असतो आपल्याला या सगळ्यामध्ये आता प्रियाचा मुखवटा बाहेर काढला पाहिजे. सायली म्हणते काळजी करू नका, पुराव्यांची चेन तुम्ही गोळा करताय, प्रियाचा मुखवटा काढण्याची चेन मी आता पूर्ण करणार आहे.